शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, कांदा पीक जर आपण घेत असाल तर कांद्यामध्ये जेवढी पातींची संख्या जास्त असेल तेवढी कांद्याची फुगवण जास्त होत असते. कारण कांदा लागवडीपासून साधारण 50 ते 60 दिवसापर्यंत त्याची शाखी वाढ होत असते, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असते. आणि कांद्याच्या पाती ही न्यूट्रिशन अन्नद्रव्य तयार करणारा एक कारखानाच असतो. त्यामुळे कांद्यांची पातींची संख्या ही जास्तीत जास्त असणं महत्त्वाचं आहे. आणि 70 दिवसानंतर कांद्यातल्या पातीतलं जे अन्नद्रव्य तयार झालेलं ते मानेमध्ये साठा केलेला असतो. तर 70 दिवसापुढं त्या मानातलं अन्नद्रव्य खाली उतरणं, स्टोरेज खाली उतरणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपल्याला 70 दिवसानंतर आपल्याला जास्तीत जास्त फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतं वापरणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला केसोनाइट हा प्रोडक्ट वापरणं त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. ते वापरत असताना आपल्याला 1.5 ग्रॅम फवारणीमध्ये घ्यायचं आहे आणि ड्रिपमधून किंवा पाट पाण्यातून आपल्याला 1 ते 2 किलो द्यायचं आहे. तसंच आपल्या पातीची जर अनावश्यक वाढ झालेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लिओसिन असेल, मॅक्वेर असेल किंवा चमत्कार असेल हे प्रोडक्ट आपल्याला वापरायचे आहेत आणि पातीची वाढ थांबवायचे आणि पात आपल्याला शेवटपर्यंत हिरवी ठेवायचे. कारण पात शेवटपर्यंत हिरवी राहिली तर कांद्याची अतिशय चांगल्या प्रकारे साईज होणार आहे. तर पात हिरवी राहण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सिलिकॉनचा वापर करायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला सिलिकॉन वापरत असताना चांगल्या क्वालिटीचं सिलिकॉन वापरायचं आहे. त्याच्यामध्ये सिलिका फट असेल, आर्थोसिलिसिक असेल, सिलिसिक फट असेल किंवा काजू असेल असे प्रोडक्ट वापरायचे आहेत. तसेच कांद्याला आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट आणि सल्फरचा सुद्धा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे कांद्याला तिखटपणा चांगला येणार आहे आणि कांद्याला कलरसुद्धा चांगला येणार आहे. तसंच आपल्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला 0050 असेल, 1940 असेल, 13045 असेल हे खतं वापरायचे आहेत. आणि त्या खतासोबत आपल्याला बोरानचा सुद्धा वापर करायचा आहे. बोरानमध्ये सुद्धा कांद्याला चांगल्या प्रकारे तिखटपणा येणार आहे आणि कलरसुद्धा चांगला येणार आहे. आणि आपल्याला शेवटच्या पाण्याला शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं आपल्याला केसोनाइट आणि सायझर ह्या 2 प्रोडक्टचा आपल्याला न विसरता वापर करायचा आहे. जेणेकरून कांद्याची साईज चांगल्या प्रकारे होणार आहे, कलर येणार आहे आणि कांदा आपण साठवण केल्यानंतर त्याची टिकवण क्षमतासुद्धा चांगल्या प्रकारे वाढणार आहे. अशा प्रकारे आपल्याला कांद्याचं नियोजन शेतकरी बांधवांनो करायचं आहे. धन्यवाद.